तर आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे खरे मित्र. राधा नावाची मुलगी आपल्या वडिलांसह राहायची. तिची आई ती लहान असतानाच वारली. ती घरातील सर्व कामे करून कॉलेजला जायची. कॉलेजला जाताना ती वाटेत एका जागी पाखरांना खायला दाणे द्यायची. तिच्या घरात देखील 2 पाखरे होती. ती त्यांना दररोज दाणे द्यायची. एके दिवशी तिला पाखरांना दाणे घालताना एका सावकाराच्या मुलाने बघितलं. त्या मुलाने घरी जाऊन आपल्या वडिलांना मला राधाशी लग्न करावयाचे आहे असे सांगितले. सावकाराने राधाच्या वडिलांशी बोलणी केली आणि त्यांचे लग्न झाले. राधाने आपल्यासह त्या 2 पाखरांना देखील सासरी आणलं. ती दररोज त्या पाखरांना दाणे घालायची. हे तिच्या सासूला आवडत नसे. तिची सासू त्या पाखरांना त्रास द्यायची. त्यांचे खाणे जमिनीवर फेकायची, पाणी सांडून द्यायची. सासूला असं करताना राधाने बघितलं. हे तिला अजिबात आवडलं नाही. तिने सासूला असं करू नका म्हणून सांगितलं. त्यावर तिच्या सासूने तिलाच रागावले. या गोष्टींचा सतत विचार करत राधा खूप काळजीत राहू लागली. एके दिवशी तिच्या नवऱ्याने तिला काळजी करण्याचे कारण विचारले. त्यावर तिने घडलेले सर्व सांगितले. तिच्या नवऱ्याने तिला ह्याच्यावर एक उपाय म्हणून त्या पाखरांना बागेत मोकळ्या हवेत सोडून खाऊ घालायला सांगितले. राधाने तसेच केले. ती बागेत जाऊन त्यांना दाणे खायला द्यायची. आता पाखरं राधाचे चांगले मित्र झाले होते. ती पाखरे राधाच्या घरात देखील येऊ लागले. राधाच्या सासूला हे कळताच ती फार चिडायची आणि शेवटी राधाला तिच्या घरी माहेरी कायमची सोडायला गेली. वाटेतून जाताना काही दरोडेखोरांनी राधाच्या सासूचे दागिने लुटण्याचा प्रयत्न करत असताना सर्व पाखरे मित्रांनी दरोडेखोरांवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याला बघून दरोडेखोरांनी पळ काढला. त्यानंतर राधाची सासू आणि राधा माहेरी न जाता सासरी परत आले. आता राधाच्या सासूची मते पाखरांसाठी बदलली होती. तिने राधाला म्हटले की आता उद्यापासून आपण दोघी पाखरांना दाणे देण्यासाठी जाऊ आणि तुझ्या त्या 2 पाखरांना देखील घरी घेऊन येऊ. हे ऐकून राधा खूप आनंदी झाली. तर या गोष्टीचं तात्पर्य काय मित्रांनो? नेहमी मुक्या प्राण्यांशी चांगला व्यवहार करावा. राधाच्या चांगुलपणामुळे आज पाखरांनी राधा आणि तिच्या सासूला संकटातून वाचवले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील. थँक्यू.